नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। संपूर्ण जी विजय सभा झाली त्यानंतर आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर आहे। ताई, काय सांगाल? आज सभा झालेली आहे, एकत्र साथ घातलेली आहे दोन्ही बंधूंनी। बघा, दोन्ही महापौर एकत्र आहोत, दोन भाऊ एकत्र झालेत, दोन पक्ष एकत्र झालेत, दोन पक्षांचं मतमतांतर जे मनातली बात जनासमोर आणणं, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र हा जो आहे तो आम्ही मध्ये आता आलाय, त्यामुळे आम्ही खुश आहोत। आता अनाजी पंत असं एक संबोधला आहे देवेंद्र फडणवीस यांना। जे अधिकार ज्याला आहेत त्यांनी म्हटलंय, त्यांनी लोकांसमोर म्हटलंय माझा तो अधिकार नाही, पण एकच सांगेन आम्हाला आनंद झाला, जे कारण झालं त्यामुळे का होईना बाळासाहेब वरून बघतायत, आनंद अश्रू येत आहेत आणि आमच्यासाठी तो दिवाळी आहे। जेव्हा कुठेतरी शिवसेना फुटली होती तेव्हा अश्रू होते, आता दोन बंधू एकत्र येत आहेत, आता भावना ती कशी असेल? आम्हाला एकच बरं वाटतंय, त्यावेळेला श्रद्धा जाधवही होत्या, मी होती, आम्ही राजसाहेबांकडे गेलो होतो, आम्ही विनंती करत होतो। आजही आम्ही राजसाहेबांना आणि उद्धवजींना बघून आमच्यापेक्षा अधिक आनंद होतोय। महानगरपालिकाची धुरा एकत्र पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात? मुळात महापालिका हा आमच्यासाठी छोटा विषय, तो आम्ही करणारच आहोत। आम्ही दिल्लीची धुरा बघतोय। क्या बात आहे। अशा प्रकारे एकदम शिवसेना स्टाईल मध्ये उत्तर दिलेलं आहे ताईंनी। आणि एकूणच आजचा जो मेळावा आहे, विजयी मेळावा जो आहे, तो दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचं वातावरण आणणारा होता। आता हा जो वरळी डोम परिसर आहे तो आता हळूहळू रिकामा होईल। मराठी मनाची माणसं जी एकत्र आली होती ती सगळी नेते मंडळी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते आता आपापल्या घरी जायला निघाले। आता यापुढे जसं किशोरताई म्हणतायत त्यानुसार दिल्लीची धुरा हाती असणार का? कारण की उद्धव ठाकरेंनी देखील म्हटलेलं आहे आता जो महानगरपालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे, आणि त्यानुसार हे जे संपूर्ण वातावरण जे आहे ते राजकीय वातावरण जे आहे ते दिल्लीपर्यंत जाईल असं किशोरीताई यांनी वक्तव्य केलं आहे। दरम्यान असेच जे अपडेट्स आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे। तोपर्यंत पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।